नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेला आहे. आज बघणार आहोत महाराष्ट्रातील काँग्रेसनं दुसऱ्या यादीमध्ये जाहीर केलेल्या 7 उमेदवार कोण यांचा आढावा आपण या व्हिडिओमधनं घेणार आहोत. तर आपण प्रामुख्याने बघितलंच आहे की महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल यांचं कुठंतरी लिस्ट पब्लिश होत आहेत. आताच पहिल्यांदाच बघितलं की आपण काँग्रेसच्या ज्या 7 जागांची यादी आहे ती काँग्रेसने जाहीर केलेली आहे. या पाठोपाठच शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची सुद्धा लिस्ट येणारच आहे. त्या पाठोपाठ शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाच्या सुद्धा लिस्ट येणारच आहेत. हे पण आपण कोणते उमेदवार कोणत्या लोकसभा मतदारसंघासाठी दिलेले आहेत हे आपण बघणारच आहोत. आपण प्रामुख्याने बघूया की काँग्रेसचे 7 उमेदवार कोण. आपण पहिले इनलिस्ट करून घेऊया की हे 7 उमेदवार कोण. नंबर 1, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधनं शाहू महाराज यांना उमेदवारी भेटलेली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी भेटलेली आहे. सोलापूर मतदारसंघामधनं परिणिती शिंदे यांना उमेदवारी भेटलेली आहे. लातूर मतदारसंघामधनं आपण बघायचं म्हटलं तर शिवाजी काळगे यांना उमेदवारी भेटलेली आहे. पुणे मतदारसंघामधनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी भेटलेली आहे. नंदुरबार मतदारसंघामधनं बघायचं म्हटलं तर ॲडव्होकेट गोवाल पडवी यांना उमेदवारी भेटलेली आहे. अमरावती मतदारसंघामध्ये जर उमेदवारी बघायची म्हटलं तर बळवंत वानखेडे यांना उमेदवारी भेटलेली आहे. हे झालं आपण इनलिस्ट करून घेतलेलं आहे, म्हणजे यादी त्यांची एक प्रकारे आपण तुमच्यासमोर मांडलेली. आपण बघूया की कोल्हापूर मतदारसंघामध्ये शाहू महाराज यांना उमेदवारी भेटलेली आहे. यांच्या विरोधामध्ये समरजित घाटगे किंवा मंडलिक साहेब यांना उमेदवारी भेटू शकते महायुतीकडनं असं म्हटलं जाते. पण ह्या महायुतीचे उमेदवार आणखी जाहीरच व्हायचा राहिलेला आहे. त्या पहिलेच आपण काँग्रेसला बघू शकतो की काँग्रेसकडनं शाहू महाराजांना उमेदवारी इथून जाहीर करण्यात आलेली आहे. ही कुठेही उमेदवारी जी जाहीर केलेली ही उमेदवारी आणि हे इलेक्शन लोकसभेचं कुठं राजघराण्यामध्ये पार पडतं किंवा मंडलिक साहेब यांच्या शाहू महाराजांच्या विरोधामध्ये महायुतीकडनं उमेदवारी त्यांना भेटू शकतं हे पण आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये बघायचंच आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत लोकसभा मतदारसंघ. लोकसभेचा मतदारसंघ जर नांदेडचा जर बघायचा म्हटलं तर या मतदारसंघामध्ये सध्याचे विद्यमान भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपकडनं तिकीट जाहीर झालेलं आहे. त्या पाठोपाठच आता सध्या नव्याने काँग्रेसमध्ये रुजू झालेले अशोकराव चव्हाण यांचे कधी काळी कट्टर समर्थक असणारे वसंतराव चव्हाण पाटील यांना तिकीट काँग्रेसकडनं जाहीर झालेले आहे. आता नांदेड जिल्ह्यामध्ये एक काँग्रेसचा विश्वासू चेहरा म्हटलं तरी असं काही वावगं ठरणार नाही. वसंतराव चव्हाण साहेब हे सध्या काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातले विश्वासू एक कॅन्डिडेट आहेत आणि असं म्हटलं जातं की त्यांचं ते 15 वर्ष विधान परिषदेचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा धर्माबाद, नायगाव आणि उमरी या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे प्रभाव पण आहे आणि सध्या ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यानंतरचा आपण सोलापूर मतदारसंघ बघूया. सोलापूर मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे या कधी काळी आपण चर्चा ऐकली असेल की प्रणिती शिंदे या काँग्रेसमधनं भाजपमध्ये जाणार आणि भाजपकडनं खासदारकीची निवडणूक लढणार आहेत. हे कुठंतरी आता फुल स्टॉप मारण्याची वेळ इथं आलेली आहे, कारण काँग्रेसनं त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यांच्याकडनं महायुतीकडनं उमेदवार देण्याची जी तयारी चालू आहे, ज्यांचं नाव समोर येत आहे ते राम सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रामुख्याने पाहायचं म्हटलं तर राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये कुठं लोकसभेसाठी लढत आपल्याला पाहायला भेटते का हे आपण इथून बघणार आहोत. त्यानंतरचा मतदारसंघ बघायचा म्हटलं लातूर मतदारसंघ हा देशमुख घराण्याचं चांगले एक काँग्रेसमधनं त्यांचा बळ इथं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की इथं जे उमेदवार आता जाहीर झालेले आहेत तर शिवाजीराव काळगे हे प्रसिद्ध नेत्रचिकित्सक आहेत आणि त्यांची आत्ताच म्हटल्याप्रमाणे की त्यांच्या सध्याच्या स्टेटमेंटनुसार पण म्हणले यामध्ये मला तिकीट देण्यामागे काँग्रेसचे जो पक्षश्रेष्ठी आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामधले जे काँग्रेसचे देशमुख घराणे आहेत त्याच्यामध्ये अमित देशमुख असतील किंवा दिलीपराव देशमुख असतील यांचं सुद्धा पाठबळ त्यांना आहे असं त्यांनी आताच कालच्या त्यांच्या स्टेटमेंटमधून आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर आपण पुणे मतदारसंघ लोकसभेचा आपण बघणार आहोत. पुणे लोकसभा मतदारसंघ हा खूप गजबलेला मतदारसंघ आहे, कारण इथून आपण वसंत मोरेंची पण उमेदवारी आपण बघितलेली आहे की त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी करून ते आता सध्या अपक्ष लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. रवींद्र धंगेकर हे सध्या आहेत की रवींद्र धंगेकर कोण, हुईज रवींद्र धंगेकर हे आपण काही दिवसापूर्वी एक न्यूज चालवत होती की कोण आहे ते. असं त्यांनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे भाजपचा बालेकिल्ला असणारा विधानसभेचा गड त्यांनी उद्ध्वस्त केलेला होता हे आपण इथून बघितलेलंच आहे. त्याच धर्तीवर एका नगरसेवकापासून आमदार आणि आमदारापासून खासदार होण्याच्या तयारीमध्ये ते आहेत का आणि ते कुठून निवडून येतात का याच्यामधनं हे आपल्याला इथं बघायचं आहे. जर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहायचं म्हटलं तर आपण त्यांच्या विरोधामध्ये
मग त्यांच्या विरोधामध्ये जर बघायचं म्हटलं तर मुरलीधर मोहोळ या महायुतीकडनं उमेदवार भाजपकडनं जाहीर झालेली आहेत. यांच्यामध्ये कुठंतरी ओबीसी आणि मराठा मतदान यांच्यामध्ये कुठं अशी लढत आपल्याला बघायला भेटते का, हे पण आपल्याला इथं बघायचं आहे. त्यानंतर आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया. येथे केसी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांना उमेदवारी काँग्रेसकडनं जाहीर झालेली आहे. केसी पाडवी हे माजी आदिवासी मंत्री होते आपल्या महाराष्ट्र शासनाचे. त्यानंतर ते सध्याचे काँग्रेसचे विद्यमान आमदार पण आहेत, हे पण आपण इथं म्हणू शकतो. कारण की त्यांनी मागच्याच 1-2 स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं की मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. त्यानंतर कुठेतरी काँग्रेसनं त्यांच्या ऍडव्होकेट असणारे गोवाल पडवी यांना कुठे उमेदवारी जाहीर केलेली असेल असं पण इथं म्हणता येईल. त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आपण अमरावती मतदारसंघ बघणार. अमरावती मतदारसंघामध्ये पण अशाच प्रकारची एक कंडिशन आहे की कुठंतरी इथं पण गजबलेलंच राजकारण आहे. महायुती असेल, महायुतीमध्ये जे घटक पक्ष येतं, कुठंतरी नवनीत राणा असतील त्या भाजपकडनं तिकीट मागत आहेत. शिंदे गटामध्ये सध्या असणारे आनंदराव अडसूळ हे कुठंतरी शिंदे गटाकडनं तिकीट मागत आहेत. आणि ज्या जात प्रमाणपत्राचा विषय तिथून निघालेला आहे नवनीत राणा यांचा, कुठंतरी हे जात प्रमाणपत्र व्हेरीफाय होईल किंवा त्यांचं रिजेक्ट होईल, हे पण कुठंतरी आपल्याला इथं बघायचं आहे. आणि यामधनं काँग्रेसचे जे आता इथे जे तिकीट जाहीर करण्यात आलेले आहे काँग्रेस काँग्रेसचे जे लोकसभेचे अमरावतीचे उमेदवार आहेत ते आहेत बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे विद्यमान दर्यापूर विधानसभेचे सदस्य आहेत, हे आपल्याला इथं म्हणावं लागेल. त्यांचा पण अमरावती जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रभाव आहे. बघणारच आहोत आपण की येणाऱ्या सात जे लोकसभेच्या काँग्रेसनं सीटा जाहीर केलेल्या आहेत, जे तिकीट दिलेले आहेत, त्यामधून किती धुरंधर असणारे आहेत, किती लोकसभेमध्ये जाणार आहेत. तरी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुम्ही कॉमेंट करून निश्चितच कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रामकिशन इंगोले या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.